नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या सकाळच्या बुलेटिन बातमीपत्र तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर सगळ्यात पहिल्या नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. नुसत्या तुतारे फुकून काही होत नसतं, शरद पवारांवर राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. पुण्यात कोंबड्यांनाही नोरो व्हायरसचं निदान. लाडक्या बहिणीला भाजपने पक्ष सदस्य होण्यासाठी पैसे दिलेत का, मंत्री संजय शिरसाटांचा सवाल. आणि पुण्यात MIT महाराष्ट्र ई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचा शुभारंभ. आता पाहूयात सविस्तर बातम्यांचा आढावा. महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणं टाळलं, अशी टीका जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने दुष्काळ मुक्तीसाठी काम करतायत हे पाहता नुसत्या तुतारे फुकून काही होत नसतं, असा टोला विखे पाटील यांनी सांगोला येथे उपसा सिंचन भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित मेळाव्यात शरद पवार यांना लगावलाय. पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड येथे महाराष्ट्र ई स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिप 2025चा शुभारंभ केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालाय. या राज्यस्तरीय स्पर्धेत 7 विविध ई स्पोर्ट्स प्रकारांमध्ये 52 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. केंद्र सरकारने 2023 मध्ये ई स्पोर्ट्सला मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट म्हणून मान्यता दिली असून 2027च्या ऑलिम्पिक स्पर्धेत याचा समावेश करण्यात येणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यांमध्ये अजिबात राजकारण आणायचं नाही, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल की आपल्यावर अन्याय झालाय आणि शेतकरी जर लढत असेल तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना लोकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, असं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलंय. माळेगाव कारखान्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत देखील पाहायला मिळू शकणार आहे. माझं म्हणणं आहे की मी स्वतः काही त्याच्यात उतरणार नाहीये, पण जर शेतकरी अस्वस्थ आहेत, अनेक शेतकरी मला आज सकाळी भेटायला आले होते, शेतकऱ्यांची जर कृती समिती असेल मी शेतकऱ्याच्या बाजूने अर्थातच उभी राहील, कारण ती माझी नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी. मला माळेगाव साखर कारखान्यात अजिबात राजकारण आणायचं नाही. काही गोष्टीत आपण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष म्हणून आम्ही लढू इच्छित नाही. पण जर तिथल्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्याला अन्याय झाला आणि शेतकरी जर लढायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीने नैतिकतेने त्यांच्या बरोबर उभा. लाडक्या बहिणीला भाजपने पैसे दिले ते सदस्य होण्यासाठी दिलेत का, असा प्रश्न शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला विचारलाय. आपण बहिणीला दिलेले पैसे लोकांकडून करापोटी वसूल केले जात आहेत, त्यामुळे आपण काही लोकांवर उपकार केलेले नाहीत. त्यामुळे या योजनेत पात्र ठरलेल्या बहिणींना पक्ष सदस्य बनवण्यासाठी जबरदस्ती करण्याचा भारतीय जनता पार्टीला कोणताही अधिकार नसल्याचं शिरसाट यांनी भाजपला म्हटलंय. प्रसिद्धी अशी होईल की यांनी पैसे दिले ते सदस्य नोंदणी करता दिले की काय, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका. लाडक्या बहिणीचे मन जिंका, मग ते मतामध्ये जरूर तुमच्या सर्वसामान्याचे पैसे जे आपण कर रूपाने जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतो. म्हणून ते देताना कोणताही उपकार त्यांच्यावर करत नाहीये. त्यांना फक्त सबळतेने उभं राहण्याचा करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. भाजपकडून तसं केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना सदस्य नोंदणी करायची असेल तर स्वतः करू शकतात. त्यांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही, तुमचा तो अधिकारही नाही. या बातमीचा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक
आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं विकास कामांना गती देण्यासारखा आहे. त्यामुळे देशातील 140 कोटी नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण होतील, असा आशावाद भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या शिवानीताई दानी यांनी व्यक्त केलाय. त्या अर्थसंकल्पावर भंडारा येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सो एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठीचा पण प्रयत्न आहे. विमान वाहतुकीसाठी की पुढील 10 वर्षामध्ये 120 नवे एअरपोर्ट्स आणून नवे शहरं जोडले जातील. होमस्टे योजना अशा आहे की जेणेकरून पर्यटन आणि या क्षेत्राला पण चालना मिळेल. ती वाढवण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये केलेला आहे. देशामध्ये 5.7 कोटी लघु उद्योग आहेत, त्याद्वारे 7.5 कोटी लोकांना रोजगार. त्यासाठी त्यांना मिळणारं लोन हे कमी रेंजमध्ये, जिथे 10 कोटी मिळत होतं ती तरतूद 5 कोटी होती, ती आता 10 कोटी होईल. सो अशा प्रकारच्या योजना उद्योगधंद्यांसाठी पण आहे. आरोग्य क्षेत्रासाठी तरतुदी आहेत की जे चाललंय. सो डे केअर, कॅन्सर युनिट्स अधिक काढणे, सक्षम अंगणवाडी पोषणासाठी अजून काही प्रमाणामध्ये योजना तिकडे तयार. राज्य सुद्धा समृद्धी हायवे असेल किंवा शक्तीपीठ असेल किंवा तत्सम गोष्टी असतील की जे राज्य स्वतःच्या याच्या प्रत्येक ठिकाणचं पर्यटन कशा प्रकारे आपण अजून डेव्हलप करू शकतो. कोल्हापूरमधील शाहू स्टेडियम इथं KSA शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात अंतिम सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी हजारो फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवर तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे जणू फुटबॉलचाच वर्ल्ड कप आणि त्यामधील अखेरचा सामना सुरू असल्याचं वातावरण या सामन्यादरम्यान निर्माण झालं होतं. क्रीडा नगरी म्हणून देखील ओळख असणाऱ्या कोल्हापुरात जसे क्रिकेट आणि कुस्तीचे शौकीन आहेत, तसंच फुटबॉलचेही असंख्य शौकीन असल्याचं पाहायला मिळालंय. अमरावती सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालाय. गेल्या 2.5 वर्षांपासून तयार असलेले शौचालय भ्रष्टाचारामुळे उद्घाटनाचे अद्याप प्रतीक्षेत होतं. या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालाय. लाडक्या बहिणींनी या शौचालयाचं कुलूप तोडून या शौचालयाचं उद्घाटन केल्याचं पाहायला मिळालं. या शौचालयाची येत्या 5 दिवसात सफाई झाली नाही तर मनपा आयुक्त यांच्या घरावर कचरा फेकू आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. अमरावती मनपाने 2.5 वर्षाआधी मोठ्या थाटामाटात अमरावती शहरातल्या 5 ठिकाणी, ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, वेलकम पॉइंट, पंचवटी, गाडगेनगर पोलीस स्टेशन, बडनेरा नवी वस्ती, बसस्थानक आणि छत्रीतलाव रोड अशा ठिकाणी ही आकांक्षी शौचालय स्थापन केली होती. यासाठी जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च आला. पण 2.5 वर्षापासून ही शौचालय धुळखात पडलेली आहे. मनपा पांढरा हत्ती पोसत आहे. या संदर्भात आम्ही विभागीय आयुक्तांना 7 दिवस आधी निवेदन दिलं होतं. 7 दिवसाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, परंतु विभागीय आयुक्तांच्या पत्राची सुद्धा मनपाने दखल घेतली नाही. इतक्या नगरगट्ट आणि भ्रष्टाचारी मनपा प्रशासन आहे. म्हणून आज आम्ही ठरवलं की आपण स्वहस्ते या ठिकाणी महिलांसाठी लोकार्पण करायचं. आम्ही संपूर्ण परिसर फिनाईल वगैरे टाकून निर्जंतुक केला. आम्ही श्रमदान केलं, स्वच्छता केली, साफसफाई केली आणि लाडक्या बहिणीच्या हस्ते आम्ही आता लोकार्पण केलेलं आहे. मनपाला जर अजूनही जाग आली नाही तर आम्ही हे पूर्णच्या पूर्ण उचलू आणि आयुक्ताच्या दालनासमोर स्थापित करू आणि आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ आणि पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही या झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करू. या बातमीचा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. बीडी कामगारांची 7 महिन्यांपासून थकीत असलेली मजुरी तातडीने वितरित करा अशी मागणी मराठवाडा राष्ट्रीय बीडी कामगार संघटनेनं केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय. मागील 15 दिवसांपासून कारखाना बंद असल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे थकीत 7 महिन्यांची मजुरी लवकरात लवकर वितरित करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिलाय. बीडी कामगारांची 7 महिन्यापासून रोखून धरलेली मजुरी ती मिळावी म्हणून वेळोवेळी प्रयत्न केले आणि मालकांनी टोलवाटोली करून वेळ मारून नेली. आता सध्या तर 15 दिवसापासून कारखाना बंद आहे. कामगार पहिलेच मजुरी हातात पडली नाही म्हणून तो बेरोजगारीने आणि त्यानंतर ते उपासमारीने त्रस्त आहे. अनेक प्रश्न त्याचे ज्वलंत आहेत आणि हे प्रश्न आम्ही कामगार अधिकाऱ्याकडे मांडले. आता 20 तारखेपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे, तर आम्ही आंदोलन करणार आहे. त्यासाठी धरणे आंदोलन कारखान्यासमोर. मजूरचा बीडीचा हा प्रश्न 1-2 दिवसाचा नाही, 7-8 महिन्याची मजुरी थांबलेली आहे आणि रोजची जी रेग्युलर मजुरी आहे तेही वेळेवर मिळत नाही, काम वेळेवर मिळत नाही, पत्ता वेळेवर मिळत नाही. म्हणजे कामगारांनी जावं कुठं. चिकनची विक्री करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत पुणे महापालिका पशुवैद्यकीय विभागानं शहरातील चिकन विक्रेत्यांना सूचना दिल्यात. सिंहगड रस्ता आणि रुग्ण आढळणाऱ्या भागातील दुकानांची पाहणी करण्यात आली आहे. चिकन धुताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा अशाही सूचना देण्यात आल्यानं पशुवैद्यकीय विभागानं सांगितलंय. नाशिकच्या अंबड भागातील महालक्ष्मी नगरात श्री ज्वेलर्स दुकानात घुसून 2 आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत सुमारे 25 लाखाचे दागिने लुटलेत. ही घटना काल घडली असून दोन्ही आरोपी बाहेर पडतात. बाहेर उभ्या 3ऱ्या साथीदाराच्या मदतीनं ते बुलेटवरून फरार झालेत. शेजारच्या इमारतीच्या सीसीटीव्हीत तिघेही संशयित बुलेटसह कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या बुलेटिन बातमीपत्र तिथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.